नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, हायकोर्ट ऑफ बॉम्बे अंतर्गत पूर्ण महाराष्ट्रामधील जिल्हा न्यायालयामध्ये शिपाई, लिपिक आणि स्टेनोची 5,000 पेक्षा जास्त पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. यासाठी तुम्ही अर्ज भरलेले असतील मित्रांनो. लास्ट डेट आहे 18 डिसेंबर 2023. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी खूप जवळ डेट आलेली आहे. उद्याच तुमची याची लास्ट डेट असणार आहे. तर यासाठी नक्की अप्लाय करा. तर याच्यामध्ये मित्रांनो जे शिपाई हे पद आहे, या पदासाठी मित्रांनो तुमची निवड होताना तुमची स्वच्छता चापल्य चाचणी असते, मुलाखत असते. मग याच्याबद्दल मित्रांनो कशा पद्धतीने ही चाचणी होते, तुम्हाला त्याचे मार्क्स किती दिले जातात, मग हे निवडीसाठी मित्रांनो किती महत्त्वाचं आहे, काय काय त्या ठिकाणी तुम्हाला साफसफाई करावी लागते, ती सर्व माहिती आपण पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, याच्या अगोदर तुमची 30 मार्काची काय होते, लेखी परीक्षा होते. त्याच्याबद्दलही आपण व्हिडिओच्या शेवटी बोलणार आहोत. तर स्वच्छता चाचणी जी असते मित्रांनो तुमची 5 मार्काची होते आणि चापल्य चाचणी, क्रियाशीलता चाचणी ही 5 मार्काची होते. असे टोटल 10 मार्क याला दिले जातात. तर बघा मित्रांनो, न्यायालयामधील सर्व जे जज असतात किंवा अधिकारी असतात ते त्यांचं कामकाज पाहत पाहत तुमची चाचणी ते घेतात, त्याचं निरीक्षण करत असतात. याच्यामध्ये मित्रांनो एका 7 या ठिकाणी विद्यार्थी बोलवले जातात. तर एका 7 मधून मित्रांनो त्यांना परत मुलाखतीसाठी एकाच 3 विद्यार्थी त्यातून घ्यायचे असतात. म्हणजे जवळपास मित्रांनो एकाच 7 बोलवले, 7 विद्यार्थ्यांमधून मित्रांनो त्यांना 4 विद्यार्थी बाद करायचे, 3 विद्यार्थ्यांना निवडायचे. तर एक स्पर्धा आहे मित्रांनो ही. तर अशा पद्धतीने हे ज्याचं काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे मित्रांनो तुमची ही परीक्षा जी आहे ती घेतली जाते. स्वच्छता चाचणी असेल, तुमची चाळणी परीक्षा असेल, ही सर्व. तर हे प्रमाण या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. स्वच्छता चापल्य चाचणीसाठी बोलवलेले उमेदवार किती बोलवले जातील, एकाच 7 इतके, आणि त्यामधून एकाच 3 इतके मुलाखतीसाठी, म्हणजे 3 पट उमेदवार जे आहेत ते मुलाखतीसाठी बोलवले जातात. मग तुमची स्वच्छता चाचणी, चापल्य चाचणी कशी होते मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला काय ध्यान देणं गरजेचं आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला ज्यावेळेस तुमची निवड यादी लागते स्वच्छता चापल्य चाचणीसाठी, त्याच्यामध्ये तुम्हाला त्या दिवशी बोलवलं जातं. जिल्हा न्यायालयाच्या ठिकाणीच मित्रांनो ही तुमची चाचणी वगैरे असते. याच्यामध्ये मित्रांनो जसं की तुम्हाला एक रूममध्ये मित्रांनो जे स्वच्छतेचं सामान असतं, सामान ठेवलेलं असतं, त्याच्यामधून मित्रांनो साफसफाईचं सामान वगैरे तुम्हाला दिलं जातं, किंवा मित्रांनो त्या ठिकाणाहून तुम्हाला ते घ्यायला सांगितलं जातं, ज्याच्यामध्ये मित्रांनो मग तुमचं स्वच्छतेबद्दलचे कुठलेही सामान असेल ते तुम्हाला घेऊन मित्रांनो ऑफिस असेल ते सांगतील तिथे तुम्हाला साफ करायचं असतं. ज्यामध्ये इमारत असेल किंवा ऑफिसमधला काही भाग असेल किंवा इमारती परिसरमधला जो काही भाग असेल तो सांगितला जातो. याच्यामध्ये शौचालय वगैरे मित्रांनो तुम्हाला साफ करायला लावलं जात नाही, हे लक्षात राहू द्या. ठीक आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो मग काय होतं, तुमची स्वच्छता चाचणी जी चालू असते, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक उदाहरण सांगेल मी कशा पद्धतीने चालते. त्याच वेळेस तुमची क्रियाशीलता आणि चापल्य चाचणी देखील मित्रांनो चेक केलं जातं. स्वच्छतेसोबतच हे दोन्ही चाचण्या मित्रांनो घेतल्या जातात. त्याच्यामध्ये चापल्य, तुम्ही किती चपळाने काम करता वगैरे तेही पाहिलं जातं. तर याच्यामध्ये मित्रांनो जसं की एखादं ऑफिस असेल किंवा न्यायालयामधील जे हॉल असतात त्याच्यामध्ये मित्रांनो खुर्च्या वगैरे व्यवस्थित लावणं असेल, ते किती तुम्ही लवकर काम करतात, तुम्हाला जे जज मित्रांनो काम सांगणार आहेत. जसं की मित्रांनो 7 उमेदवारांचा ग्रुप असेल तर तुम्हाला एखाद्या हॉलमध्ये किंवा एखाद्या न्यायालयामध्ये किंवा ऑफिसमध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगितलं जातं तेथील काम करण्यासाठी. मग वेगवेगळं काम वाटून दिलं जातं. तर त्याच्यामध्ये मित्रांनो तेथील जज जे असतील, तुम्हाला जे जज भेटलेले असतील किंवा जे अधिकारी भेटलेले असतील ते मित्रांनो तुमच्या कामाचं निरीक्षण जे आहे ते करत असतात. किंवा त्यांच्या ऑफिसमधील मित्रांनो एखादं संगणक साफ करायला लावतील, किंवा त्यांची खुर्ची वगैरे व्यवस्थित लावणं असेल, त्यांच्या फाईल्स वगैरे मित्रांनो व्यवस्थित ठेवणं असेल, किंवा ते इकडून तिकडं घेऊन जायला तुम्हाला सांगू शकतात, व्यवस्थित लावण्यासाठी सांगू शकतात. तर त्याच्यामधून मित्रांनो तुमचं ते काम तुम्ही किती लवकर करता, कसं करता ते पाहिलं जातं. तर याच्यामध्ये मित्रांनो 7 उमेदवार जे आहेत ते जसं मी तुम्हाला सांगितलं 7 उमेदवार बोलवले जातात. त्यापैकी 3 उमेदवार जे आहेत पुढे मुलाखतीसाठी बोलवले जातात. एकाच 7 एकाच 3 अशा पद्धतीचं हे प्रमाण असतं. तर जसं की मित्रांनो तुमची स्वच्छता चाचणी आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये तुमचं मित्रांनो मग स्वच्छता चाचणी कशी चेक केली जाते. उदाहरणार्थ मित्रांनो तुम्हाला एखादं ऑफिसमध्ये या ठिकाणी काम करण्यास सांगितलं जाईल, की ऑफिस जे आहे ते साफ करायला सांगितले जाईल एखादं तुम्हाला, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुमच्याकडे काय साहित्य दिलं जाईल मित्रांनो. एक उदाहरण आपण बघूयात, की जसं तुम्हाला मित्रांनो एक झाडू दिलेला आहे, एक बकेट दिलेली आहे, त्याच्यामध्ये एक पोचा दिलेला आहे आणि तुम्हाला एक कपडा दिलेला आहे मित्रांनो. तर तुम्ही मग स्वच्छतेचं काम कसं करणार. समजा तुम्हाला एखादं ऑफिस जे आहे ते किंवा एखादी रूम किंवा हॉल साफ करायला सांगितलेला आहे, तर मग तुमचं त्याची क्रम काय असायला पाहिजे ते देखील पाहिलं जाईल मित्रांनो. जसं की झाडू वगैरे दिलेला आहे, तर सर्वात अगोदर तुम्ही पोचा वगैरे पण दिलेला आहे तुम्हाला, सर्वात अगोदर तुम्ही पोचा मारायला लागलात तर मग ते चुकीचं होईल मित्रांनो. कारण की सर्वात अगोदर तुम्हाला झाडू दिलेला आहे तर आजूबाजूच्या जी खिडकी आहे किंवा जी भिंत आहे त्याच्या जाळ्या वगैरे काढणं हे करावं लागेल. त्याच्यानंतर मग मित्रांनो जो तुम्हाला कपडा दिलेला आहे त्यांनी तुम्हाला ऑफिसमधली जी खिडकी आहे, दरवाजे आहेत किंवा टेबल जे आहेत ते पुसून घ्यावे लागतील. आणि त्याच्यानंतर मग मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, जी खालची फरची आहे त्याचा पोचा मारून घ्यायचा आहे, खालची पूर्ण
रूम वगैरे ती आहे ती साफ करायची, असा क्रम पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, तुम्ही जर उलटं इकडाची तिकडं काहीही काम केलं तर त्याच्यामध्ये तुम्ही बाद होऊ शकता. आणि हे काम मित्रांनो तुम्ही किती चपळतेने करता, तुम्हाला ती काम करता येतं का ते पाहिलं जातं मित्रांनो. एकंदरीत मित्रांनो त्या दिवशी ज्या दिवशी तुमची स्वच्छता चाचणी असेल किंवा चापल्ली चाचणी असेल त्या दिवशी तुम्हाला एकदम मित्रांनो जीव लावून ते काम तुम्हाला करायचं आहे. कारण की तुम्हाला हा जॉब पाहिजे आहे मित्रांनो. तसं त्या ठिकाणी तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे, ते काम तुम्ही व्यवस्थित करणं गरजेचं आहे. त्याच्यावरून तुमची या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला मार्क्स ते भेटणार आहेत. तर एकंदरीत अशा पद्धतीने मित्रांनो चापल्य चाचणी आणि स्वच्छता चाचणी तुमची होते. तुम्हाला न्यायालयाच्या बाहेर वगैरे मित्रांनो साफसफाई करायची नसते किंवा शौचालय वगैरे साफसफाई करायची नसतात. आतमधील ऑफिस असतील किंवा तेच तुम्हाला सांगितलं जातं. कारण की मित्रांनो सध्या जेच बसलेले असतील त्यांची जी टेबल वगैरे खुर्ची वगैरे असेल ते साफसफाई करणं असेल, एखादी रूमच तुम्हाला साफसफाई करायला दिली जाऊ शकते मित्रांनो. किंवा फाईल्स वगैरे, खुर्च्या वगैरे, टेबल वगैरे व्यवस्थित सर्व लावणं हे सांगितलं जाऊ शकतं. ठीक आहे, तर हे झालं मित्रांनो चापल्य चाचणी. चापल्य चाचणीच म्हणजे मित्रांनो किती चपळतेने हुशारीने तुम्ही कसं काम करता, चपळाई किती आहे कामामध्ये तुमच्या ते पाहिलं जाईल. आणि स्वच्छता चाचणी म्हणजेच मित्रांनो एकंदरीत तुम्ही कशा पद्धतीने स्वच्छता करताय, ठीक आहे, तर ते पाहिलं जाणार आहे. तर याचे तुम्हाला 10 मार्क जे आहेत ते मित्रांनो भेटणार आहेत. आता त्याच्यानंतर मग एकाच 3 एवढे मुलं जे आहेत ते मुलाखतीसाठी पाठवले जातील, त्यालाही 10 मार्क्स तुमचे असतील. मग मुलाखत मित्रांनो कशी होते, ज्याच्यामध्ये मित्रांनो जज असतात, वकील, अधिकारी त्या ठिकाणचे मित्रांनो, ते एक पॅनल बसलेला असतो मित्रांनो. एक 3 ते 4 जण असतील किंवा 2 ते 3 जण असतील तुमची मुलाखत घेण्यासाठी. तर त्याच्यामध्ये मित्रांनो एकदम साधे प्रश्न जे आहेत तुमचे विचारले जातात. याच्यामध्ये अवघड प्रश्न काही नसतात मित्रांनो. जसं की बेसिक प्रश्न, तुमचे शिक्षण काय आहे, तुम्हाला काही कामाचा अनुभव वगैरे आहे का, तर तुम्ही जसं फॉर्ममध्ये भरलेलं आहे त्यानुसार ते विचारतील मित्रांनो. ठीक आहे, असेल तर सांगायचं आहे म्हणून, नाही तर नाही म्हणून. त्याचबरोबर घरी कोण कोण असतं वगैरे, घरचे काय करतात, ठीक आहे, तर त्याचबरोबर तुमची आवड काय आहे, तुम्हाला काय काम येतं का, इतरत्र दुसरं काय काम वगैरे असं काही विचारलं तर तेही तुम्हाला जे आहे ते इमानदारीने सांगायचे. याच्यामध्ये मित्रांनो तुमची कामाची आवड असेल किंवा तुम्ही काम करू शकता का, तुमची इमानदारी किती आहे, ते सर्व मित्रांनो मुलाखतीमध्ये चेक केलं जाऊ शकतं. असे साधे प्रश्न तुम्हाला असणार आहेत. ते 10 मार्क तुम्हाला असतील. आता मित्रांनो महत्त्वाचं याच्यामध्ये तुमची जी लेखी परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मित्रांनो मार्क्स कसे पडतील ते पाहायचे. हे बाकीचं मुलाखत, स्वच्छता, चापल्य चाचणी मित्रांनो याच्यामध्ये तर तुम्हाला मार्क्स भेटतीलच. कारण की हे सर्व मित्रांनो साफसफाई वगैरे तुम्ही घरी केलेलीच असेल किंवा मुलाखती साधी असते मित्रांनो. परंतु जे जास्तीत जास्त मार्क्स आहेत ते म्हणजे मित्रांनो ठिकाणी लेखी परीक्षेची. मग त्याची निवड वगैरे कशी होणार आहे ते लेखी परीक्षेमध्ये ते सर्व मित्रांनो ते वेळापत्रक येणार आहे त्याचं. ठीक आहे, ते कधी होईल लेखी परीक्षा वगैरे. परंतु लेखी परीक्षेमध्ये जे मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारले जातात, जे की त्याचा सिलेबस आहे त्याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ मी बनवलेले, त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. जसं की जुन्या जे प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत, कशा पद्धतीने प्रश्न आलेले होते ते तुम्हाला पाहता येतील मित्रांनो. तर याच्यामध्ये तुमचा जो सिलेबस असणार आहे लेखी परीक्षेसाठी त्याच्यावरती जास्त फोकस करून त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. खूप चांगली पिऊनची पोस्ट आहे मित्रांनो, चांगला पगार यासाठी आहे. सुरू स्टार्टिंगच तुमचा पहिल्या महिन्यापासून 28 ते 25 हजार होतो मित्रांनो. लिपिक, स्टेनोसाठी तर खूप चांगल्या या ठिकाणी मित्रांनो पगार असणार आहे. तर 7वी पास जरी असलं मित्रांनो तरी फॉर्म भरताना मात्र नीट फॉर्म भरायचा आहे. सर्व मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला फिल करायचं आहे. जसं की मित्रांनो तुमचं उच्च शिक्षण झालेलं असेल, कॉम्प्युटरबद्दल काय, टायपिंगबद्दल काय झालेलं असेल तेही तुम्हाला टाकायचे मित्रांनो. जेणेकरून सध्या मित्रांनो आपल्याला माहिती असेल सर्व डिजिटल काम होतात, कोर्टाची बहुतेक काम आता ऑनलाईन झालेली आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो त्याचा बेनिफिट भेटू शकतो. कारण की उच्च शिक्षण असेल, तुम्हाला कॉम्प्युटर येते, तर त्याचा फायदा त्या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये देखील होऊ शकतो मित्रांनो. तर हे सर्व फॉर्म भरताना व्यवस्थित भरायचं आहे. आता मित्रांनो लेखी परीक्षेवरती तुम्हाला फोकस करायचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की सिलेबस पाहून त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे. परत एकदा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जो सिलेबस आहे त्याची माहिती या ठिकाणी देतो. जसं की मित्रांनो पहा, 30 गुणांची तुमची शिपाई पदासाठी काय होणार आहे परीक्षा, लिपिकसाठी 40 गुणाची. तर शिपाईसाठी मित्रांनो टोटल 50 गुणावरती तुमचं कट ऑफ जे आहे ते लागणार आहे, निवड होणार आहे. आणि लिपिकसाठी मित्रांनो 100 गुण असणार आहेत. तर लिपिक आणि शिपाई या पदासाठी एकच सिलेबस आहे मित्रांनो. जसं की इतिहास, नागरिकशास्त्र, विज्ञान, भूगोल, क्रीडा, साहित्य, व्याकरणामध्ये मराठी असू शकतं, इंग्रजी असू शकतं मित्रांनो. त्यासाठी मागील प्रश्नपत्रिका पाहू शकता तुम्ही. आणि चालू घडामोडीच्या ज्ञानासह सामान्य ज्ञानचं मित्रांनो तुमची चाचणी होणार आहे. लिपिकसाठी मित्रांनो याच्यामध्ये संगणकावरती देखील प्रश्न लिपिक पदासाठी विचारले जातात. तर याचा टायमिंग त्यांनी दिलेला नाही मित्रांनो. खूप छोटीशी अशी परीक्षा आहे. परंतु मित्रांनो या ठिकाणी 30 प्रश्न 30 गुणाला असतील. शिपाईसाठी, लिपिकसाठी 40 प्रश्न 40 गुणाला असतील. MCQ टाईप या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. ऑनलाईन बहुतेक तुमची परीक्षा होऊ शकते. कारण की TCS या ठिकाणी मित्रांनो तुमची फॉर्म भरून घेत आहे आणि फीस देखील तेवढी जास्त घेतलेली. फक्त फॉर्म भरायला मित्रांनो एवढी जास्त फीस नसते. परीक्षा TCSच घेऊ शकेल मित्रांनो, कारण की तेवढी फीस त्यांनी घेतलेली आहे. त्यानुसार मित्रांनो याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे अजून
निगेटिव्ह मार्किंग वगैरे तुम्हाला नसते मित्रांनो. त्यासाठी तुम्ही पूर्णचे पूर्ण प्रश्न या ठिकाणी सोडवू शकता. अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.